अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा त्यांच्या परतीच्या प्रवासाला लागले होते ना, तेव्हा त्यांनी ही वाक्य वापरलं होतं, हम गया नहीं जिंदा है. विचार करा, हम गया नहीं जिंदा है हे वाक्य आपल्यासारख्या साध्या सर्वसामान्य माणसाला किती आधार देतो ना, आणि आपल्याला एक बळ भेटतं महाराजांच्या ह्या वाक्याने. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जेव्हा आपण ऐकतो ना, तर आपल्याला वाटतं आता काहीही चिंता नाही, सगळं चांगलं होणार आणि आपल्या पाठीशी सदैव स्वामी आहेत. उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळ संपवला होता ना, आणि महाराज नेहमी म्हणायचे, हम गया नहीं जिंदा है. आजही महाराज आपल्या सोबत आहे आणि आपल्याला नेहमी साथ देत आहे. आजही ते आपल्याला बघत आहे, आपल्या सोबत आहेत, आपल्या भक्ताचा मनोकामना पूर्ण करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे. उद्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. केंद्रामध्ये आज खूप साऱ्या लोकांनी, हजारोच्या संख्येने लोक पारायण करत आहेत. आणि हे होणार, खूप सारे लोकांचे पारायण करत आहेत. आता जे पारायणला बसले आहेत तर त्यांना काहीच करायची गरज नाही आहे, कारण की ते पण बाकीचे ज्यांनी पारायण केले नाही गुरुचरित्राचं, त्यांच्यासाठी त्यांनी 8 वाजता जेव्हा केंद्रात जायचं आहे, महानैवेद्याची आरती होणार आहे, प्रसाद होणार आहे, प्रसाद भेटणार आहे, तो घ्यायला आवर्जून जा तुम्ही. आणि आरतीला नक्कीच जा. आणि आरती प्रसाद घेऊन आल्याच्यानंतर तुम्ही घरी येणार, तर तुम्ही घरी काय करणार सेवा, तर घरी येऊन तुम्ही महाराजांसाठी नैवेद्य तयार करायचा आहे. तर नैवेद्यामध्ये घेवडाची भाजी, वरण भात, भाजी पोळी, भजे असं महाराजांच्या आवडीचं पदार्थ करायचं आहे, नैवेद्य तयार करायचं आहे. स्वामींचा फोटो छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुम्ही मूर्तीवर पंचामृतने जर केला तर उत्तमच. जमलं नाही तर दुधाने करा, नाही तर पाण्याने करा. आणि हे सगळं आपल्याला स्वतः ग्रहण करायचं आहे आणि घरच्यांना पण द्यायचं आहे. सर्वात आधी गणपती, हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य 1 वेळा म्हणायचं आहे, 1 वेळा पुरुष सक्तम म्हणायचं आहे आणि 1 वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे. हे सगळं मंत्र आपल्याला महाराजांवर अभिषेक करायच्या वेळेस करायचं आहे. ज्यांच्याकडे महाराजांचा फक्त फोटो आहे, मूर्ती नसेल, तर त्यांनी फोटोच्या समोर ह्या मंत्र हे वाचन करायचं आहे, म्हणायचं आहे. नंतर महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला छान वस्त्र परिधान करायचे आहे. फोटोला, मूर्तीला छान हार घालायचा आहे. जमलं तर चाफ्याची फुलं वाहिले तरी छान आहे, चाफ्याचा हार घातला तरी छान आहे, उत्तम आहे. या प्रकारे आपल्याला करायचं आहे. घरात छान गोडाचा नैवेद्य करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर साधी खाडी साखर जरी ठेवली तरी चालते, कारण की महाराजांना तुमची भक्ती आवडते, तुमची सेवा आवडते. तुम्ही जे पण करत आहात ना, ते मनापासून करा. आता सेवा काय काय करायची आहे ते बघूया. स्वामीचरित्र सारामृतचं पठण करायचं आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी 1 वेळा तारक मंत्र म्हटलं तरी चालेल. ज्यांच्या घरात छोटं बाळ आहे, काही कारणास्तव त्यांना जमत नसेल, तर त्यांनी स्वामीचरित्र सारामृतचं एका बैठकीत किंवा 2 किंवा 3 बैठकीत पारायण केलं तरी चालेल. तुमच्याकडून ज्या सेवा होतील त्या सेवा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा थोड्या थोड्या करून केल्या तरीही चालेल. तुमच्याकडून ज्या सेवा होतील ना त्या करायच्या आहे. स्वामींची सकाळी आरती करायची आहे, संध्याकाळीसुद्धा आरती करायची आहे. तुम्हाला तुमचा जॉब सांभाळून, घरातील काम सांभाळून जी सेवा करता येतील त्या सेवा करायच्या आहे. फक्त मनापासून सेवा करा. आणि जे पण महाराजांना तुमची सेवा खूप आवडते, कारण की महाराज फक्त तुमची सेवा बघतात. तुम्ही काय करता आहात, काय नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही काय मनापासून करत आहात ना, ते महाराजांना आवडतं. आणि जर शक्य असेल तर दानधर्म आवर्जून करा, कारण जगात दानासारखं दुसरं कोणतंच महत्त्व नाही आहे. दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि तुम्ही प्रसादासाठी जर दानधर्म करत असाल तर खरंच इतकं पुण्य तुम्हाला लाभेल ना, खूपच तुम्हाला पुण्य लाभेल. आणि यथाशक्ती जर तुमच्या जवळपासच्या केंद्रात, मठात, कुठेही
जर तुम्ही जिथे जाणार असाल ना, तर तिथे दानधर्म आवर्जून करा. आणि महाराजांना सेवा करताना फक्त तुम्ही मनापासून सेवा करा. महाराजांना तुमची सेवा नक्कीच आवडेल आणि तुमच्या ज्या पण इच्छा आहे त्या महाराज नक्की पूर्ण करतील. कारण की महाराज आहे ना, प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या इच्छा नक्की पुरवतात. आणि प्रत्येक स्वामी भक्ताला त्यांना अनुभव येत नाहीत असं होतच नाही. प्रत्येक स्वामी भक्ताला त्याच्या सेवाची फळ भेटतं. तर अशी ही साध्या पद्धतीने स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी करायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.